महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। काँक्रिटीकरणामुळे विरार ते घोडबंदर हद्दीमध्ये वाहतूक ठप्प झालेली आहे। 2 दिवसांपासून वाहतूक कोंडीची गंभीर समस्या या रस्त्यावर पाहायला मिळते। रुग्णवाहिका 12वीचे विद्यार्थी कामावर जाणाऱ्यांचा खोळंबा सध्या वाहतूक कोंडीमुळे होतोय। वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कोणीच नसल्यानं सध्या संताप वाहन चालकांकडून व्यक्त केला जातोय। महामार्गावरती सिमेंट काँक्रीटचं काम चालू असल्यामुळे मागच्या 2 महिन्यापासून या ठिकाणी वाहतुकीचा पूर्णपणे खोळंबा झालेला आहे। आज आपण जर बघितलं तर मी आता महामार्गावरल्या विरार आणि केलारच्या हद्दीमध्ये आहे। सकाळपासून ही जी वाहतूक आहे ही पूर्णपणे ठप्प झालेली आहे। जवळपास विरारचा खानेवाडी टोल नाका ते घोडबंदर पुलापर्यंत या ठिकाणी ही वाहतूक ठप्प झालेली आहे। या वाहतुकीमुळे सध्या 12वीच्या परीक्षा सुरू आहेत, त्याचप्रमाणे मुंबईला जाणाऱ्या रुग्णवाहिका आहेत, यांना सर्वात मोठा याचा फटका बसत आहे। प्रशासनाचं कुठलाही अधिकारी किंवा संबंधित जे कर्मचारी आहेत किंवा रोड काँक्रीटचं काम करणारे काही कर्मचारी जे आहेत ते कोणीही या रस्त्यावरती नसल्या असल्यामुळे या वाहतुकी खोळंबल्या जात आहे। अनेक वाहन हे रॉंग साईड मारत आहेत आणि त्यामुळं येणारी आणि जाणारी दोन्ही वाहतूक कोंडी होत आहे आणि त्यामुळं नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार।